नमस्कार मंडळी, मी राहुल पाटील सांगली. हवामान साक्षरता या लोकचळवळीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मुद्दाम दुपारचा व्हिडिओ प्रसारित करत आहे. आज 4 फेब्रुवारी संध्याकाळचे 4:27 झालेले आहेत. प्रथमतः आपण हे जे हवामान साक्षरता लोकचळवळ हे चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर आपण आठवणीनं घंटाकारचं चित्र दाबून ठेवावं ही नम्र विनंती. कारण हे घंटाकार चित्र आपण दाबून ठेवल्याशिवाय आपल्याला नवीन व्हिडिओ कधीही प्रसारित झालेला समजणार नाही. तर खूप महत्त्वाचं आहे हे घंटाकार चित्र, ते आपण ऑन करून ठेवावं. आता सकाळपासून जी परिस्थिती बदलली आहे त्यानंतरमध्ये आपल्याला दिसून येईल की थोडंफार जे ढगाळ वातावरण आहे, आपण जिल्ह्यानिहाय पहिल्यांदा परिस्थिती पाहूत. जिल्ह्यानिहायमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही जास्त ढगाळ वातावरण नाही आहे, हलकंसं ढगाळ वातावरण आहे. पण वरती जर आपण पाहिलं तर अहमदनगरचा उत्तर भाग, नाशिक जिल्हा बऱ्यापैकी, नंदुरबार थोडाफार भाग, धुळे जळगावमधील जळगाव बऱ्यापैकी भाग हा ढगाळ आहे. आता संध्याकाळची जी परिस्थिती आहे त्यामध्ये जास्त शक्यता ही जळगाव आणि नाशिकमध्ये पावसाची आहे. त्यातल्या त्यात जळगावमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊससुद्धा होऊ शकतो. काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदारसुद्धा पाऊस होऊ शकतो, पण ती शक्यता कमी आहे. काही काही ठिकाणीच तो होऊ शकतो. त्या व्यतिरिक्त औरंगाबादमध्ये, बुलढाण्याचा काही भाग, अकोल्याचा काही भाग, अहमदनगरचा काही भाग, अमरावतीचा काही भाग, त्याबरोबर भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर यामधील चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यामधील बहुतांश भाग, गडचिरोली आणि चंद्रपूरच्या या ठिकाणी जर आपण पाहिलं तर खूप मोठे साधारण ढग दिसत आहेत. तर यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होऊ शकतो. काही गावामध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाची सुद्धा सरी येऊ शकतात. तर अशा पद्धतीनं ठाणे पालघरमध्ये सुद्धा वातावरण ढगाळ वातावरण आहे. सकाळी सांगितल्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील जे पूर्ण सगळा जो भाग आहे, उत्तर महाराष्ट्राकडील, महाराष्ट्राच्या आणि मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमेवरील, त्यामध्ये बराच भाग हा ढगाळ वातावरण झालेला आहे. तर ढगाचं वातावरण झालेला भाग आहे तो आपण पाहू शकाल. बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा बाष्प बऱ्यापैकी, अरबी समुद्रामध्ये सुद्धा बाष्प बऱ्यापैकी उपलब्ध आहे. तर हे बाष्प महाराष्ट्रावर कधीही येऊ शकतं, कारण जी वाऱ्याची म्हणण्यापेक्षा एकंदरीत ढगांची दिशा आणि पाण्याची वाफ याची जी हालचाल किंवा रेलचेल आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. आणि साधारणतः आपण वाऱ्याची दिशा जर पाहिली तर दोन्ही ठिकाणी या वाऱ्याच्या चक्राकार स्थितीमुळे हे जे अ, जमिनीपासून 1.5 किलोमीटर उंचीवरती वादळ आहे, तर ह्या वाऱ्याची चक्राकार स्थिती जी आहे ही घड्याळाच्या काठ्याच्या दिशेप्रमाणे आहे. त्यामुळं बंगालच्या उपसागरावरील बाष्प आणि त्या दिशेहून हे वारे असे वाहत आहेत, म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे थोडक्यात वाहत आहेत वारे. जर आपण जमिनीलगत पाहिलं, जमिनीलगत सुद्धा तीच परिस्थिती आहे. साधारणतः वारे जे आहेत ते त्या पद्धतीनेच वाहत आहेत. आणि या ठिकाणी इकडून परत मग इथं गोल ही चक्राकार स्थिती निर्माण झालेली आहे मध्य प्रदेशवरती. तर या पद्धतीमध्ये वारे इकडून जरी वाहत असले तरी ढगांची रेलचेल जी आहे तर ती पूर्णपणे ढगांची रेलचेल उत्तरेकडून ढगांची रेलचेल जी पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. त्यामुळे हे जे ढग आहेत हे नंतर ढग थोडंफार मुंबई पुण्यावरती सुद्धा नंतर येऊ शकतात. हे ढग काही जे ढग आहेत हे सुद्धा थोडंफार पश्चिम महाराष्ट्रावरती सुद्धा येऊ शकतात. अशा पद्धतीने हे ढगांची रेलचेल या ठिकाणी आहे. जर आपण सुस्पष्ट सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर हा ढगांचा मोठा बराच म्हणजे भरकटलेला समूह महाराष्ट्रावर कधी येऊ शकतो. संध्याकाळी किंवा रात्रीपर्यंत सुद्धा बऱ्यापैकी, किंवा उद्या सकाळपर्यंत सुद्धा या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातील बरेच जिल्हे ढगाळ होऊ शकतात. बऱ्याच जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता ही वाढलेली आहे. पाऊस पडणार 100% जरी नसला तरी शक्यता वाढलेली आहे, कारण ढगाळ वातावरण बऱ्याच दिवसातून झालेलं आहे. याला कारणं आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती. जी कारणं आहेत ती म्हणजे ही वाऱ्याची चक्राकार स्थिती जी निर्माण झालेली आहे, ही वाऱ्याची चक्राकार स्थिती जमिनीपासून 1.5 किलोमीटर उंचीवरती आहे आणि हळूहळू ती जमिनीलगतसुद्धा बळकट होत आहे. या ठिकाणी त्याचा केंद्रबिंदू आहे तो मध्य प्रदेशवरती आहे. आणि वारे हे या पद्धतीनं उलटे वाहत आहेत आणि अशा पद्धतीनं बंगालच्या उपसागरावरून पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे वाहत आहेत. म्हणजे आपण त्याला ॲक्युरेट पाहायला गेलो तर आपण तिरक्या पद्धतीने असे वारे आहेत. आग्नेयापासून वायव्य दिशेला असे तिरके वारे आहेत महाराष्ट्रावरती. तर अशा पद्धतीनं वारे वाहत असताना या वाऱ्यांचा आणि एकंदरीत आपण बाष्प जर पाहिलं, बाष्प आणि ढग, तर ते अशा पद्धतीने महाराष्ट्रावरती जमलेलं आहे. आणि या जमलेल्या पद्धतीमध्ये ह्या पद्धतीने हे ढगाळ वातावरण झालेलं आहे. तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा हा जो महाराष्ट्राचा जो भाग आहे, निम्मा महाराष्ट्राचा जो भाग आहे, आपण जर पाहिलं या रेषेच्या वरती किंवा निम्मा महाराष्ट्राच्या पुण्याच्या वरती ह्या बीड वगैरे हा जो भाग आहे, परभणी यावरती जो आहे, तर तिथे शक्यता खूप वाढलेली आहे ढगाळ वातावरण होण्याची. ढगाळ वातावरणाबरोबर ढग असल्यानंतर पाऊस पडू शकतो. या उक्तीप्रमाणे ज्या ठिकाणी ढग जास्त होतात त्या ठिकाणी पावसाची शक्यता ही वाढते. तर आज थोडंफार बिकट परिस्थिती होऊ शकते. अवकाळी पावसाची शक्यता आज बऱ्याच ठिकाणी वाढलेली आहे. जर काही जास्त मोठे चेंजेस असतील तर रात्रीसुद्धा व्हिडिओ प्रसारित करण्यात येईल. तत्पूर्वी आपण व्हिडिओ सर्वांना पाठवावा, जेणेकरून काही लोकांना त्याचा लाभ होईल आणि
त्या गोष्टीचा तो उचित फायदा ते घेऊ शकतील. धन्यवाद.